तुझी माझी जोडी प्यारी नभात चमचमणारी हेवा मोठे अपुला चंद्राला बदलो दुनिया सारी प्रीत असे ही न्यारी विसरू नकोस अपुल्या प्रेमाला देई संग हो दोघे एकमेकी रंग हो गंध उधळून संग प्रीत रंग ही उमंग हे तरंग हो दंग साजणा अद्वैताचा जोडा झाला बांधून दोन जीवांचा कामाग चाले पैशासाठी संघर्ष मिलनाचा संघर्ष मिलनाचा संघर्ष मिलनाचा जिग्नेश, आपल्या आपल्या सुमनच्या बाबतीत असं काही होईल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं रे. माझा तर विश्वासच बसत नाही. दक्ष, कुठून आणायचे 15 लाख रुपये? यावेळेस आपला जॅकपॉट लागणार आहे. जॅकपॉट म्हणजे अरे 4 दिवसांनी बांगलादेश आणि इंडियाची मॅच आहे. आता आता करायचं काय? आता ऑपरेशन आणि तेही लवकरात लवकर नाहीतर तिच्या जीवाला दुःख. अरे 10 लाख रुपये लावले मी. 10 लाख इंडियावर 10चे 20 लाख मिळणार आहेत. यावेळेस आपला जॅकपॉट. हॅलो, हा अण्णा, ओळखलं का? कोण बोलतोय? मी जिग्नेश पटेल. हा, जिग्नेश पटेल, सोशल क्लब वाला. हा, तोच. गेम बंद केला होता काय? नाही, काही दिवस गेम बंद केला होता. पुन्हा सुरू केला की नाही? नाही, सुरू केलाय मी. सुरू केलाय. अण्णा, इंडिया बांगलादेशच्या मॅचचा भाव काय आहे? 10चे 20 आहे. किती लावू? नाही, म्हणजे इंडिया जिंकणार ऑफकोर्स. बांगलादेशचा काही टिकाव लागणार नाही हो इंडियाच्या पुढ्यात. अण्णा, इंडिया विन 10 लाख रुपये लिहा. ते 5 लाख मी देतो आधी. आणि बाकीच्या 5चं काय? काय अण्णा, मला उधारी बंद. आम्ही जुना माणूस आहे, फक्त मध्ये गॅप घेतली. बाकी जिग्नेश भाई, उधारी बंद केली आहे मी. बर अण्णा, मी स्वतः 5 लाख रुपये घेऊन येतो बस. आणि मॅच संपली की मला लगेच 20 लाख रुपये पाहिजे. बरं, ठीक आहे. मी येतो ना, मी उद्या 5 लाख रुपये घेऊन येतो. आणि मॅच संपली की मला लगेच 20 लाख पाहिजे अण्णा. देणार ना? नक्की. पण जिंकल्यावर. मस्करी करता काय गरीबाची? आधी पैसे घेऊन या. ठेवतो मी. ठीक आहे, मी भेटतो उद्या. हा, ओके. बाय. नमस्कार अण्णा. जिग्नेश भाऊ. हो, बोलो. आपण आहे की ना पूर्वीसारखाच प्रामाणिक? मी का नाही बोललो? रोकडा आणला का? आणला. इंडिया विन 10 लाख म्हणजे
5 लाख आता देतो. हा ठीक आहे. विघ्नेश भाई, हा, काय वाटतं रे तुला, बांगलादेश जिंकेल का हरेल? 100% हरणार. आपल्याला फुल कॉन्फिडन्स आहे. अण्णा असं का विचारलं? काय क्रिकेट आणि जुगारमध्ये काय बी घडू शकतं. मॅच संपली की कळेल, दूध का दूध और पाणी का पाणी. अण्णा मॅच संपली ना की आपण 20 लाख रुपये घेऊन जाणार. वा, तू तर एकदम शुअरच आहे इंडिया जिंकणार असा. अण्णा दुनियेला माहित आहे आपण 20 लाख घेऊन जाणार. हा ठीक आहे. इंडिया जिंकली की तू तुझे 20 लाख घ्यायला ये. आपण रात्री लेट यायचा. आणि हा, जर का इंडिया हरली तर माझे 5 लाख मला लगेच पाहिजेत. आणि ते मी कसेही वसूल करेन. नाही नाही, इंडिया जिंकणार. आपल्याला कॉन्फिडन्स. हा ठीक आहे. येऊ. पण झाले काय सुमनला? सुमनच्या हृदयाला होल आहे. काय? काय? हो. तेच ऑपरेशन करतील. पण साधारणतः हे ऑपरेशन खूप खर्चिक आहे. तुम्ही पैशाची अजिबात काळजी करू नका. पैसे आम्ही मॅनेज करतो. तर साधारण किती खर्च येईल? 15 लाख रुपये. वा, तू तर एकदम शुअरच आहे इंडिया जिंकणार असा. अण्णा दुनियेला माहित आहे आपण 20 लाख घेऊन जाणार. हा ठीक आहे. इंडिया जिंकली की तू तुझे 20 लाख घ्यायला ये. आपण रात्री लेट यायचा. आणि हा, जर का इंडिया हरली तर माझे 5 लाख मला लगेच पाहिजेत. आणि ते मी कसेही वसूल करेन. नाही नाही, इंडिया जिंकणार. आपल्याला कॉन्फिडन्स. अरे जिग्नेश, जिग्नेश, जिग्नेश लवकर ये. काय झालं दक्षा? कशाला ओरडतेस? काय झालं बाईसाहेब? जिग्नेश, अरे यातलं कॅश आणि ज्वेलरी नाहीये. तू घेतलीस का? अगं,
मी कशाला घेऊ मला घ्यायची असते तर तुला विचारून घेतले असते ना. अरे मग हे सगळं गेलं कुठे? मी सुमनच्या ऑपरेशन साठी पैसे ठेवले होते. आता कसं होणार आपल्या मुलीचं ऑपरेशन? लक्ष आधी शांत हो. आणि बघ तू टेन्शन नको घेऊ सुमनच्या ऑपरेशनचं. मी करतो प्रयत्न पैशाचा. आणि अलका हे काम तुझं नाही ना? साहेब मी चोरी केलेली नाहीये. अहो मी तुझ्या बेडरूम मध्ये सुद्धा आलेली नाहीये. बघ तुझ्याशिवाय या घरात दुसरं कोणी येत नाही. नाही साहेब, मी गरीब आहे पण चोर नाहीये. अलकावर माझा पूर्ण विश्वास आहे. ती चोरी नाही करणार. साहेब हवं असेल तर तुम्ही पोलिसांना बोलवा. ते बरोबर 2 दिवसात चोराला पकडतील. अलका बरोबर बोलते. जिग्नेश आपण पोलीस कंप्लेंट करूया. नको नको पोलीस कंप्लेंट नको. अरे पण का का नको पोलीस कंप्लेंट? लक्षा आपल्याला पण त्रास होईल ना. त्यामुळे आपल्याला काय त्रास होईल? चौकशीसाठी पोलीसवाले आपल्याला नेहमी पोलीस स्टेशन मध्ये बोलावणार. आणि तुला माहित आहे ना आपल्याला सुमनच्या ऑपरेशनचं किती टेन्शन आहे. अरे पण आपण हे सगळं असंच सोडायचं का? हे काही दिवसानंतर बघू. पण तू आता टेन्शन नको ना घेऊस. कसं म्हणतो रे टेन्शन घेऊ नकोस? आपल्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे रे. कसं होणार आता सुमनचं ऑपरेशन? होय साहेब, बाई साहेब बरोबर बोलताय. तुम्ही पोलिसांना बोलवाच. अहो ते 2 दिवसात चोराला पकडतील बघा. शहाणपणा ना तुझ्याकडे ठेव. मला नको शिकूस. मी निघतो. जिग्नेश अरे जिग्नेश बाई साहेब एक विचारू? बोल ना. तुमचे माझ्यावर खूप उपकार झालेत बघा. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून. अगं तू आज आली आहेस का या घरात? कितीतरी वर्षापासून तू या घरात काम करतेस. कित्येकदा तुझ्या जीवावर मी घर टाकून बाहेर गेली. मला माहितीये की तू चोरी नाही करणार. पण बाईसाहेब चोरी झाली आहे ना, ती सुद्धा एवढी मोठी आहे. हो ग. हे पैसे मी सुमनच्या ऑपरेशन साठी ठेवले होते. पण साहेब पोलीस स्टेशनला कंप्लेंट का करत नाहीत? मला तेच कळत नाहीये. बाईसाहेब लहान तोंडी मोठा घास घेते. बोल ना. बाईसाहेब चोरी मी केली नाही, चोरी तुम्ही केली नाही. अहो मग पैसे आणि दागिने उडून गेलेत की काय? की साहेबांनी स्वतःच्या घरात डाका तर घातला नाही ना? काय म्हणालीस तू? मी म्हटलं साहेबांनी स्वतःच्या घरात डाका घातला की काय? बहुतेक तसंच असावं. आता मला कळलं की हा ब्रीफकेस घेऊन का गेला ते. जिग्नेश अरे पेपर काय वाचत बसलोय? ऑफिसला नाही जायचं? हो हो बरं हे घे, डबा घे. मी बटाट्याच्या काचऱ्या केल्यात, घे. हो हातात दे ना. मी घेऊन जातो. अरे मी ठेवते ना अगं बॅग. थांब ना. म्हणजे पेपर्स भरलेले आहेत ना. खूप पॅक आहे. जागा नाहीये बॅग मध्ये. माझ्याकडे दे. मी घेऊन जातो. तू असं करतोयस जसं त्याच्यामध्ये पेपर नाही दागिनेच आहेत. दे इथे, मी अगं ठेवते. थांब. म्हणजे शेअरच्या पेपरना पण काही किंमत असते की नाही? तू दे ना. मी घेऊन जातो. अरे हातातून कसं नेणार आहेस? अगं चालेल मला.
कसं वाटतं मी ठेवते नाही बॅगेमध्ये. करत अगं नको, मी खरंच घेऊन जातो मी. मला मला काही प्रॉब्लेम नाही हो. आता इथे काय लगेच पोचेन मी ऑफिसला. हा बरं, ठीक चल. संघर्ष मिलनाचा कसं वाटतं मी ठेवते नाही बॅगेमध्ये. करत अगं नको, मी खरंच घेऊन जातो मी. मला मला काही प्रॉब्लेम नाही हो. आता इथे काय लगेच पोचेन मी ऑफिसला. हा बरं, ठीक चल. अलका अलका माझा अंदाज खरा असेल ना तर माझ्यासारखी कमनशिबी मीच. काय झालं बाईसाहेब? साहेबांनी काही केलं का? मला सांगा ना. हा अलका, मला खात्री करून घेऊ दे. हा जिग्नेश, अरे तू दागिने विकलेस त्यात एक कानातलं तुला कमी पडलं असेल ना? नाही नाही, मला पत्ता दे ना, मी स्वतः जाऊन देऊन येते ना त्या दुकानात. जिग्नेश, अरे तुझं नाटक बंद कर आता, कळलं ना? आणि एक गोष्ट लक्षात ठेव की मी एका बनियाची मुलगी आहे. तरीच तू मला काल काल ब्रीफकेसला हात लावून देत नव्हतास ना? डबा सुद्धा ठेवून देत नव्हतास ब्रीफकेस मध्ये. विचार करत राहिले की अचानक हा ब्रीफकेस घेऊन का निघालाय. तुझं नाटक आता बंद कर आणि तू गुपचूप घरी ये. आपल्याला पोलीस स्टेशनला जायचंय. हा हॅलो अण्णा. हा बोल. मग कधी येऊ 20 लाख रुपये घ्यायला? का? अरे कसलं म्हणजे काय, इंडियावर लावले होते ना, इंडिया जिंकली ना आपली. म्हणजे काय, मी येतो आता पैसे घ्यायला. विघ्नेश, हा इंडिया मॅच हारली. बांगलादेश जिंकली. काय? हा. बा- बांगलादेश जिंकली? काय सांगता? हा. आता तू बोल, मी कधी येऊ माझे 5 लाख घ्यायला? म्हणजे मी मी हरलो? मी बर्बाद झालो? हा जिग्नेश, बर्बाद झाला. मला माझे 5 लाख उद्या रात्रीपर्यंत पाहिजे. काय? हॅलो 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 अण्णा 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 ऐका.
काय केलंस? गॅमलिंगच्या नादापायी तू आई वडील गमावलेस आणि स्वतः देखील गेलास. एकदा तरी माझा नाही तर सुमनचा विचार करायला हवा होतास. आता मी कुठून आणू पैसे? कसं वाचवू सुमनला? आणि जर सुमनच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मी काय करू जगून? कोण आपण? मी एस कॉर्पोरेशन मधून आलोय, म्हणजेच जिग्नेश सरांच्या ऑफिस मधून. पण ते तर मला ठाऊक आहे, म्हणूनच आमच्या मोठ्या साहेबांनी हा चेक घेऊन मला इथे पाठवलं आहे. कसला चेक? हा 20 लाख रुपयांचा चेक आहे. जिग्नेश सरांनी इन्शुरन्स काढलेला होता, त्याचे कंपनी प्रीमियम पे करत होते. ही घटना घडल्यामुळे मोठ्या साहेबांनी वशिला लावून इन्शुरन्स क्लिअर केला. येतो मी. जिग्नेश, शेवटी तू स्वतःचा जीव देऊन सुमनला पैशांच्या रूपात जीवनदान दिलेस. ती माझी सून नाहीच आहे, माझी मुलगी आहे ती. रोज वेगळा अनुभव, रोज वेगळी मजा. तू पण एकदा ये ना मजा चाकायला. माझ्या पापामुळे मला नरका जावं लागलं ना. तुझं पुण्य एवढं आहे ना की मला नरका सुद्धा तू स्वर्ग निर्माण करशील. इथे घुसून विनयभंगाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होईल. किती नीच आहात तुम्ही.